वैकुंठवासी वैराग्यावरती नासिकेत बाबांनी ते समर्थ सद्गुरू किसंगिरी बाबांचं चरित्र लिहिलं. ते नुसतं आपल्याकरता चरित्र नाही, आपण बाबा नाही बघितले, परंतु चरित्राच्या रूपाने सद्गुरू बाबांचं दर्शन आपल्याला होतं. विठ्ठल हो, संतांचं हे विशेष आहे. त्यांच्या वाणीतून, त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार संपूर्ण जगाला संतांचं दर्शन आणि भगवत स्वरूपाचं दर्शन हे संत हे आपल्याला करून देत असतात. म्हणून त्यांना कुठलीही उपमा दिली तरी ती कमीच वाटते. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. मग या ठिकाणी चंदनाचा जर विचार केला तर चंदनासारखे संत असं म्हणत नाहीत. ज्ञानोबा चंदनासारखे संत असं म्हणत नाही. मग संत कसे आहेत? तुकोबा चंदनासारखे संत असं म्हणत नाही, तर चंदनाच्या गुणासारखे संत आहेत. मग चंदनातील जे चांगले गुण आहेत तसे संतांच्या ठिकाणी ते गुण आहेत. मग कितीतरी गुणांनी आपण संतांचं वर्णन केलं, ते आपल्याला शक्य आहे का? शक्य होणार नाही महाराज. संतांचे विचार फार उच्च कोटीचे आहे. जसे विचार ज्ञानोबारांचे, तुकोबारांचे जे विचार होते तेच समर्थ आदी करून सर्व साधू संतांचे तेच विचार आहे. जगाच्या पाठीवर फार दुर्मिळ असे साधू आहेत किंवा संत आहेत, सद्गुरू आहेत की ज्यांना जगाच्या उद्धाराची तळमळ आहे. जगाच्या उद्धाराची, आपल्या उद्धाराची तळमळ आपल्या परिसरामध्ये नवे नवे या विश्वामध्ये आता जर कोणाला असेल तर आपले परमश्रद्धेय शांती ब्रह्मदेव गोडसे बाबा.